न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा प्रशासन नमले, अखेर दखल घेत कारवाई संबंधित पत्र। यशस्वी उपोषणासह उपोषणाला स्थगिती। जानेवारी 26 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायतच्या अपहरण संदर्भात उपोषणाला बसलेले उपोषणकर्त्याच्या उपोषणाला यश मिळताना दिसत आहे। अखेर प्रशासनाने त्यांनी सादर केलेल्या पुराव्यासहित तक्रारीवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करत 10/2/2026 रोजी सुनावणी घेऊन पुढील प्रक्रिया करण्याची हमी लेखी स्वरूपात दिली आहे। यासंदर्भाचे पत्र ॲडिशनल सीओ अशोक पाटील यांनी सायंकाळी 8:30च्या सुमारास उपोषणकर्त्यासमोर येऊन लेखी पत्रव्यवहार करत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली व त्यांच्या या पत्राच्या स्वरूपात मिळालेल्या उत्तराला व विनंतीला मान ठेवत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले। या उपोषणकर्ते आणि प्रशासनाच्या मध्ये दुवा म्हणून पत्रकार संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावत बाबासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण स्थगित करण्यास मोलाचे योगदान लाभले। उपोषणकर्त्यांनी सहकार्य करणाऱ्या आम जनतेचे, पोलीस प्रशासनाचे व पत्रकार बंधूंचे तसेच प्रत्यक्ष व प्रत्यक्ष सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार मानत सत्याचा विजय झाला असून नागझरी गावाला प्रशासनाकडून न्याय मिळेल व सुप्रशासनासह विकासाला चालना मिळेल असे उपोषणकर्ते सिद्धेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपोषणकर्त्यांकडे बसलेत। काल उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्त्यांनी आता उपोषण सोडण्यात आलेले आहे। त्यांचं संध्याकाळी उपोषण सोडण्यात आलं। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय सांगाल तुम्ही ह्या उपोषण सोडण्यामागचं कारण काय सांगा। काल 26 जानेवारीच्या निमित्ताने सकाळी 6-7 वाजता आम्ही उपोषणाला बसलो होतो। त्याआधी आम्ही जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार केला, निवेदन दिले। त्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो। त्यानंतर उपोषणाची दखल घेत आज त्यांनी संध्याकाळी संध्याकाळी आम्हाला आश्वासन दिले। त्याचप्रमाणे लेखी पत्राद्वारे हमीसुद्धा दिली की दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे येत्या 10 तारखेला सुनावणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत व त्या संदर्भात तसे पत्र आम्हाला त्यांनी इथे आमच्या हाती सुपूर्द केलेले आहे आणि आमच्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्या असं आम्ही मानतो आणि त्यामुळे आम्ही आता उपोषण आमचं स्थगित केलेलं आहे।